बसवराज पाटील जी, मेहबूब शेख, सुनील गवाने, सुधाकर भालेराव जी, संजय शेट्टे, शिवाजीराव मुळे, हेमाताई पिंपळे, पंडितराव कांबळे, निळकंठराव मिरकले, शेषराव राठोड, शेख मुजाहिद्दीन, जरान खान पठाण, योगीराज पारगे, रुपेश शेळके, महादेव गंगापुरे, प्रवीण रेड्डी, दयानंद सूर्यवंशी, भरत सूर्यवंशी, युवक जिल्हा अध्यक्ष, महिला जिल्हा अध्यक्षा रेखाताई कदम, युवक स्नेहाताई, युवती जिल्हा अध्यक्ष स्नेहाताई मोरे, महिला तालुका अध्यक्ष रेणुकाताई तोडकर, वर्षाताई शिवपूजे, आबोली पाटील, व्यासपीठावरील आणि समोर बसणारे आणि बंधू भगिनींनो, आपण सगळ्यांनी विनायकराव पाटील यांचा मुंबईमध्ये पक्ष सोहळा पक्षाच्या प्रवेशाचा घेतला होता। त्यावेळी असं ठरलं होतं की पवार साहेब येतील आणि एक मोठा कार्यक्रम आपण इथं करू, पण त्याआधी शिवस्वराज्य यात्रा निघाली। मी विनायकराव पाटील साहेबांना विनंती केली की पवार साहेब शिवस्वराज्य यात्रा थोडीशी मध्यम पद्धतीने करा, आमचा काही जास्त आग्रह नाही। पण मला इथं आल्यावर ही न भूतो न भविष्यती गर्दी बघून आश्चर्याचा धक्का बसला की प्रचंड संख्येनं मगाशी उदगीरला सुधाकर भालेरावांच्या समर्थकांनी गर्दी केलेली आणि आज या ठिकाणी अहमदपूरला देखील प्रचंड गर्दी आज आपण सगळ्यांनी या आमच्या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करताना केली। शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रत्येक महत्त्वाच्या मतदारसंघात जायचं आणि आमची पक्षाची भूमिका मांडायची, महाराष्ट्रातल्या जनतेचं जागरण करायचं, महाराष्ट्रातल्या भविष्यकाळाच्या विषयी एक विश्वास निर्माण करायचा, ही आमची त्याची भूमिका आहे। आज खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये ज्यांना आपण मागच्या वेळी आमदार केलं होतं ते महाशय आम्हाला सोडून गेले, पवार साहेबांची गद्दारी केली। आधी उदगीरला मंत्रिपद मिळालं म्हणून नाराजी होती, तरी देखील त्यांच्या मागे गेले। आपल्या या भागातल्या जनतेला स्वाभिमानी नेतृत्वाची अपेक्षा होती, लाचार नेतृत्वाची नव्हती, म्हणून तुम्ही सगळ्यांनी नेता बदलला आणि विनायकराव पाटलांच्या रूपाने एक स्वाभिमानी नेता आपल्या सर्वांच्या समोर आज उभा राहतोय। आपल्या सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं दिसतंय। पण मित्रांनो, मागची लोकसभा झाली, 69,000चं लीड एकदम 2 का 3 का 4,000वर तुम्ही खाली आणलं, म्हणजे मतदारसंघामध्ये वारं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात फिरायला लागले। हा त्याचा एक आकडेवारीनं द्यायचा एक पुरावा। 69,000 मतांचं मताधिक्य कमी होऊन एकदम 4,000 का 3,000 मतांवर हे मताधिक्य तुम्ही आणलं, म्हणजे तुम्हा सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। शाहू फुले आंबेडकरांचा विचार या मतदारसंघात किती रुजलेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी एक मतानं दाखवलं। मागच्या काळामध्ये जास्त मताधिक्य गेलं त्याची अनेक कारणं आहेत। लोकांना खोटी आशा दाखवण्यात आली, 15 लाखापासून अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या। सामान्य माणसाला वाटलं की जरा बदल करून बघूया, म्हणून मनमोहन सिंगासारख्या एका सद्ग्रस्ताच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार भारत देशातल्या जनतेनं बदललं। आम्ही तो बदल स्वीकारला। आम्हालाही वाटलं की लोकशाहीच्या मंदिरात संसदेत आज जाणारा माणूस पहिल्या पायरीच्या वर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार करतो, तो या देशामध्ये लोकशाही वाढवेल, लोकशाहीचं वातावरण निर्माण करेल।
आपल्यातल्या किती जणांना माहिती आहे माहित नाही, पण नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेच्या पहिल्या पायरीला साष्टांग नमस्कार केला आणि ते त्या संसदेत गेले, पंतप्रधान म्हणून काम करायला लागले. ज्यांच्या समोर हे नमतात ना, त्यांचा काटा काढल्याशिवाय हे राहत नाही. म्हणून ती संसदेची बिल्डिंगच बदलून टाकली. नवीन संसद बहादरांनी बांधली. जुन्या संसदेला इतिहासकालीन, जिथं पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक दिग्गजांनी मार्गदर्शन केलं, या देशातल्या जनतेच्या सार्वभौमत्वावर शिक्कामोर्तब केलं, या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला, ज्या देशामध्ये सुई टाचणी देखील किंवा सुई देखील तयार करण्याचा कारखाना नव्हता, जवळपास 80% जनता निरक्षर होती, त्या देशाची प्रगती इथपर्यंत करून आणण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूंपासून प्रत्येक पंतप्रधानांनी केलं. शून्यातून विश्व तयार करावं तसं या देशाची घडी त्यांनी बसवली. या देशामध्ये IIT सुरू केल्या, मेडिकल कॉलेजेस सुरू केली, उच्च शिक्षणाच्या देशाभर वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण केल्या. या देशात नवरत्न असणारी फार चांगल्या पद्धतीच्या पेट्रोलियम आणि अन्न कंपन्या सुरू केल्या. या देशाची मत्ता कुणाच्या खाजगी माणसाच्या हातात जाऊ नये, सार्वजनिक राहावी, देशाच्या मालकीची राहावी, म्हणून त्यांनी देशात व्यवस्था तयार केल्या. त्या सगळ्यांवर पाणी फिरवण्याचं काम 2014ला निवडून आलेल्या सरकारनं केलं. या देशातल्या बहुतेक सगळ्या कंपन्या विकण्याचं काम यांनी केलं. विकायचं तर चुकीचंच आहे, पण विकल्या त्या ठराविक 2-4 जणांच्या हातात गेल्या. या देशामध्ये जे काही खरेदी करायचं असेल ते या देशात 2-3 खरेदी करायचा अधिकार आहे, 4-5व्याला नाहीये. या देशात कोणतंही मोठं काम निघालं तर त्या 2-3 मिळतं, 2-3 मोठ्या कंपन्यांनाच मिळतं. हा इतिहास होता, हा सगळा अनुभव आला. त्याच्यात भर म्हणून या देशामध्ये अल्पसंख्याक समाजाला संकटकाळी संकटात आणण्याचं काम, संकटात आणण्याची व्यवस्था इनडायरेक्टली कशी होईल हे बघण्याचं पाप देखील या लोकांनी केलं. त्याच्यात भर म्हणून या देशातली घटना त्यांना अडथळा वाटायला लागली. म्हणून परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या 11 खासदारांनी भाषणं केली, आम्हाला निवडून द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आम्हाला बदलायला दिल्लीला जायचं. सगळ्या देशाला कळलं यांना दिल्लीला 400 पार का करायचे. मी भारतीय जनतेचे आणि तुम्हा सगळ्या लातूरकरांचे आभार मानेन की तुम्ही त्यांचा प्रवास थांबवला आणि 240 वर या देशातल्या जनतेने भारतीय जनता पक्षाला ठेवलं. नाईलाजानं मोदी सरकार म्हणणाऱ्या मागच्या सरकारला 2 बाहेरून टेकू घ्यावे लागले. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू. जगाच्या पाठीवर सगळ्यात पलटी कोण मारतं तर हे दोघंच मारतात. त्यांना घेऊन यांनी हे सरकार स्थापन केलं. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. 5-7 महिन्यात मूड बदलला नितीश कुमारचा की ही पलटी होईल. आणि मूड बदलण्यात नितीश कुमारचं तर नावच पलटूराम आहे. चंद्रबाबू नायडूंच्या विरोधात तुरुंगात होते चंद्रबाबू नायडू. तिथल्या जगन रेड्डींनी त्यांना तुरुंगात टाकलं, त्यावेळी भाजपने त्याला मदत नाही केली. पण गरज पडली, त्या दोघांचा आधार घेतला आणि सरकार स्थापन केलं. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की यांना घटना बदलायची आहे. आज नाही, 1952 साली ज्या वेळेपासून घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तेव्हापासून त्या घटनेच्या विरोधात हे बोलण्याचं काम करतात. दुसऱ्या बाजूनं या देशातल्या सगळ्या अल्पसंख्याक समाजाला बाजूला ठेवून या देशात सर्वांसाठी विकासाची जी घोषणा होती त्या विकासाला काडी लावण्याचं काम या सगळ्यांनी केलं. आणि म्हणून या देशात सगळे एकत्रित आले आणि त्यांनी त्यांचा वारू थांबवला. पण तरी देखील हे सत्तेत बसले. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, मुंबईची राजधानी, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि महाराष्ट्र हे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे ना, तोपर्यंत, महाराष्ट्र जोपर्यंत यांच्या ताब्यात आहे तोपर्यंत यांचं दिल्लीतलं सरकार जाणार नाही.
मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की आज शेवटचा धक्का या विधानसभेत द्या. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातनं हद्दपारी करा आणि कोणत्याही परिस्थितीत पुन्हा कधी यांना घटना बदलण्याची भूमिका घ्यावी लागणार नाही, घेता येणार नाही. या महाराष्ट्रातला सगळे समाज गुण्यागोविंदानं राहतील, समाजातली तेढ थांबवतील अशी भूमिका तुमच्या या विधानसभेत आपण एकदा घेऊन दाखवा. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात पुन्हा एकदा सगळे गुण्यागोविंदानं वागतीलच, पण दिल्लीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार तुमच्या या धक्क्याने जाऊ शकतं. प्रश्न अनेक आहे. महागाईवर कोणीतरी बोललं असेल, एवढी महागाई वाढली, 80 रुपयाची गोष्टी 100 रुपयावर गेल्या आणि त्याच्यावर ह्यांनी भागदारांनी 28% जीएसटी लावला, 24% जीएसटी लावला, 18% जीएसटी लावला. म्हणजे वस्तूंच्या किमती महाग होतात ते समजू नये आम्ही, पण त्याच्यावर एवढा मोठा प्रचंड टॅक्स ही लोक लावायला लागली आहेत, जीएसटी, ज्यामुळे तुमच्या खिशात 1 लाख रुपयाची मोटरसायकल पोरग खायला घेतलं तर आधी 28,000 रुपये राज्य आणि केंद्र सरकारला द्यावे लागतात. त्यावेळी तुमची 1 लाखाची मोटरसायकल घरी येते. तुम्ही कपडे घ्यायला गेला तरी टॅक्स आहे. टोपी, चप्पल, पॅन्ट, साडी काय म्हणाल त्याच्यावर टॅक्स आहे. आम्ही या देशामध्ये व्हॅल्यू ॲडेड टॅक्स येताना आम्ही त्याच कमिटीत होतो. आम्ही सांगितलं गरीबात वापर करणाऱ्या वस्तू टॅक्स मुक्त ठेवा, अन्नधान्य टॅक्स मुक्त ठेवा, चपलेवर लहान कमी किमतीच्या चपलेवर टॅक्स लावू नका, कपड्यावर टॅक्स लावता येणार नाही, साडीवर टॅक्स लावायचा नाही. का तर या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या वापरातल्या गोष्टीवर कर गोळा करू नये ही आमची पूर्वीपासूनची भूमिका होती. जीएसटीचा कायदा ज्यावेळी आला ना त्यावेळी सभागृहात मी 3.5 तास भाषण केलं आणि सांगितलं या गोष्टी चुकतायत तुमच्या. आणि तरी देखील तो कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेने संमत करून, आमची मायनॉरिटी होती, मेजॉरिटीत नव्हतो आम्ही, केंद्र सरकारला पाठवलं आणि कायद्यावर शिक्कामोर्तब झालं. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली ही महागाई कमी करायची, महाराष्ट्रातली बेरोजगारी कमी करायला पाहिजे. 11% बेरोजगारी केलेली आहे. तुमच्या आमच्या महाराष्ट्रातले 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. महाराष्ट्राच्या बाहेर गेणारे बहुतेक सगळे प्रकल्प गुजरातला गेले तर राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री खाली माना घालून बसतात, तोंडात एक शब्द काढत नाही. अमोल कोल्हे साहेब जे सांगतायत की दिल्लीच्या समोर झुकायचं नाही, गुजरात दिल्लीत बसतात आणि गुजरातसाठी राज्य करतात म्हणून महाराष्ट्रात येणाऱ्या सगळे प्रकल्प तिकडे जातात. विधानसभेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलं, जयंतराव चिंता करू नका, मोदी साहेबांनी सांगितलं देतो. म्हटलं कधी? नाही, मोदी साहेब बोलले देणार आहेत ना. आता टाइम संपला, या राज्यातले सगळे प्रकल्प बाहेर गेले, यांना मोदी साहेबांनी कुठलाही मोठा प्रकल्प दिला नाही. बेरोजगार संख्या दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढते आहे. त्याचं पाप हे भारतीय जनता पक्ष आणि यांचे 2 मित्र पक्ष यांच्या नाकर्तेपणाला जातं, हे मित्रांनो विसरू नका. शेतकऱ्यांच्या सगळ्या वस्तू आणि सगळ्या मालावर कर बसवण्याचं पाप देखील यांनी केलं. खतावर कर, अवजारांच्यावर कर. आम्ही आमचं सरकार आल्यानंतर त्या जीएसटी काउन्सिल मध्ये आग्रहानं मागणी करू की शेतकऱ्यांच्या अवजारावर लावलेले कर करमुक्त करा. हे बरोबर नाही हे कर लावणं. आणि खतावरच्या किमती जरा आहेत त्याच्या वाढलेल्या आहेत, त्याच्यावरचा टॅक्स पण जरा कमी करा. ही आमची मंत्रिमंडळ आमचं सरकारचं झालं त्यावेळी, तेव्हा आमची भूमिका सरकारमध्ये गेल्यावर राहील हा विश्वास मी तुम्हाला देतो. विनायकराव पाटील साहेब, आपण सगळे बरेच वर्ष एकत्रित येण्याचं खरं म्हणजे यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, पण आम्ही आमचा डबा मोकळा कधी होईल याची वाट बघत होतो. म्हणजे आमची चूकच आहे ती. आम्हाला वाटलं डब्यात बसणारे शेवटपर्यंत येणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी खरं म्हणजे थोडीशी उशीर झाला, पण तरी देखील विनायकराव पाटील साहेबांनी फार मोकळ्यापणाने आमचं निमंत्रण स्वीकारलं.
बरेच दिवस मी त्यांच्या मागे लागलेलो, तुम्ही या म्हणून. त्यांनी सांगितलं तुमचं नक्की ठरवा, तुम्ही ठरलं तर त्याप्रमाणे यायला सुरुवात करेन. पण ते म्हटले नांदेड लातूर रेल्वेची मागणी बऱ्याच वर्षापासून आहे, त्याला तुमचा पाठिंबा आहे का? मी म्हटलं आहे. मी म्हटलं अहो खरंच आहे, आमचं सरकार झाल्यावर नांदेड लातूर रोड रेल्वे, आपली रेल्वे नांदेड टू लातूर रोड करण्याची व्यवस्था आमचं सरकार आल्यावर आम्ही त्याला मागणी प्रायोरिटीने करू. तिकडं चाकूरला मला वाटतं MIDCचा प्रस्ताव तुम्हीच आमदार असताना दिला होता. चाकूरला जो प्रस्ताव दिलेला आहे MIDCचा, त्याचा अजून पत्ता नाही. आपल्याकडे जशी MIDC झाली तशी चाकूरलाही व्हायला पाहिजे, पण फक्त विनायकराव पाटलांनी सुचवले म्हणून त्याला गती न देण्याचं पाप कुणी केलं हे तुम्ही सगळ्यांनी ओळखा. पीक विमा मिळत नाही हा तर प्रश्न आपल्या समोर आहेच, पण रस्त्याची अवस्था फारशी काही चांगली आहे असं नाही. आणि शेवटी काही गोष्टी आम्ही विसरत नाही. मागच्या वेळी तिकीट मिळालं नाही म्हणून शरद पवारांचा फोटो कुणी जाळला, त्याची दुरावस्था कुणी केली, आम्ही हो ना, म्हणून त्या गोष्टी आम्ही विसरलेलो नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, मतदारसंघाने कौल दिलेला आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ज्याचं समर्थन हे करत होते इथले आमदार, त्याचा पराभव या जिल्ह्यात झालेला आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला पुन्हा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा चांगला सक्षमपणाने विकास करायचा असेल, आपल्याला या विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रश्न सहजगत्या सोडवायचे असतील तर त्याला अशी यंत्रणा आणि व्यवस्था केली पाहिजे की कोणताही निसर्गाचा कोप झाला तरी शेतकऱ्याला आत्महत्या करावीशी वाटली नाही पाहिजे. निसर्गाचा कोप झाला आणि त्याने विमा काढलेला असेल तर त्याला निर्धोकपणाने त्याचा परतावा मिळाला पाहिजे. एवढी व्यवस्था आमचं सरकार आल्यावर आम्ही व्यवस्थितपणाने आपल्या सर्वांसाठी करू. आज सारखी अर्ज द्यावे लागतात, पत्र द्यावे लागतात, मागं राहावं लागतं. मग राजा उदार झाला की तो तिकडनं जाहीर करणार की ठीक आहे आम्ही करणार आहे, आणि मग 8 महिन्याने 10 महिन्याने तोपर्यंत ह्याचा संसार सपाट झालेला असतो, त्याला नुकसान भरपाई मिळते. राज्यात प्रचंड भ्रष्टाचार मित्रांनो चालू आहे. एक उदाहरणं सांगितली तर तुमची डोकी फिरतील. राज्यामध्ये लोकसभेच्या आधी 6 मोठी टेंडर सरकारनं काढली. ही टेंडर निघाली, त्यातले 2च उदाहरणं देतो, सगळे देऊन लय वेळ जाईल. एक तिकडे जालन्याहून नांदेड का कुणीकडे रस्ता आहे करणार आहे, 11,000 कोटी रुपयाचं टेंडर 15,000 कोटी रुपयाला निघालेलं आहे. ह्या वॉर्डामध्ये इथं कॉन्क्रीटचा रस्ता करायचा असेल आणि 10-11 लाख रुपयाचं एस्टिमेट असेल, 11चं 12 होईल, 11चं 10 होईल कॉम्पिटिशन मध्ये. इथं 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला निघाले. तिकडं दुसरा या एका प्रकल्पाचा 1 किलोमीटरचा खर्च 83 कोटी रुपये. दुसरा वसई विरार पासून अलिबाग पर्यंत जाणारा कॉरिडॉर 20,000 कोटी, 26,000 कोटी. 1 किलोमीटरला 273 रुपये सरकार खर्च करायचे. चंद्रावर जायला काहीतरी 3,85,000 किलोमीटर लांब आहे वाटतं चंद्र. 2 किंवा 3 आलेगावकर जरा उडकून काढतो, पण 2 किंवा 3,85,000 किलोमीटर एवढा लांब चंद्र आहे. भारताच्या चांद्रयान 3च्या मोहिमेचा खर्च किती चंद्रावर जायचा? 600 कोटी रुपये. या बहादरांचा रस्ता 3 किलोमीटर जरी वापरला तुम्ही तर 600 कोटी खर्च होता. 96 किलोमीटरच्या रस्त्याला हे सरकार 26,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
आणि जमीन अजून ऍक्वायर झालेली नाही पण टेंडर काढायची घाई का, याचं उत्तर यांच्याकडे नाही. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत मागच्या अधिवेशनात 4-5 महत्वाचे आरोप केले. सातारला मायनीला एक मेडिकल कॉलेज आहे, तिथल्या भाजपच्या एका बहादर आमदाराने त्या ठिकाणी योजना तयार केली. काय योजना? सरकारचीच योजना. कोविड काळात पेशंट ऍडमिट झाले. कोण ऍडमिट झालं? पेशंट नाही, मेलेले पेशंट ऍडमिट झाले. त्याच्यावर ट्रीटमेंट केली. त्याची ट्रीटमेंट झाल्यावर तो बरा झाला पेशंट. मग तो बरा झालेला पेशंट घरी पाठवण्यासाठी 50 रुपये चार्ज आहे. तो घरी गेला, 50 रुपयासकट सगळे पैसे हॉस्पिटलला मिळाले. 60 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. आपलं सरकार असताना चौकशी झाली, सरकार गेलं आणि चौकशा थांबवण्याचं काम केलं. त्याच्यावर आता ईडीची रेड, ज्याने तक्रार केली असेल त्याच्यावर. आज महाराष्ट्रामध्ये मृत झालेला माणूस ऍडमिट होतो आणि घरी जाऊन पोचतो असं रेकॉर्ड करून महाराष्ट्र सरकारकडून पैसे खाण्याचं पाप ज्यांनी केलं त्याला महाराष्ट्रातली जनता, हे सरकार माफ करेल पण महाराष्ट्रातली जनता त्याला माफ नाही. रत्नागिरीला डांबर घोटाळा. कसला डांबर घोटाळा माहितीये? कंपनीतून डांबर बाहेर आलं, त्याची रिसीट आहे. समजा 1000 लिटर डांबर बाहेर काढलं, कॉन्ट्रॅक्टरने ते डांबर ताब्यात घेतलं. तेच डांबर रत्नागिरी नगरपालिकेला वापरलं. तीच पावती MIDCच्या रस्त्यावर दाखवली. तीच पावती काहीतरी नॅशनल हायवे का कायचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्याला दाखवली. सगळीकडे एकच पावती फिरलेली आहे. हे साधारण मी सभागृहात सांगितलं, उत्तर द्यायची दानत झाली. मी अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगेन की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये पैसे खाण्याचं काम प्रचंड जोरात चालू आहे. तुम्हा सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्रात सगळं काही आलबेल चालत नाही, पण आता अधिकारी घाबरायला लागले. अधिकाऱ्यांना फोन जातो. आता कुठला पोलीस कर्मचारी अधिकारी दिवसाभरात बायकोशी न बोलता राहील? तो त्याला तर तुला अशा ठिकाणी पाठवतो की तुझ्या बायकोला तुला फोनही करता येणार. पोलीस साहेब जरा विचार करा, बायकोला फोन यायचा बंद झालं तर तुमचं कसं व्हायचं? तुम्हाला मनात राग आला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना राग आला पाहिजे. एवढी उद्दामपणाची भाषा जर सत्तेत बसणारे आमदार करत असतील तर त्यांना घरी पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधल्या सरकारी कर्मचाऱ्यांची सहानुभूती देखील महाविकास आघाडीकडे वळायला काही हरकत नाही. कारण त्याच पद्धतीनं अनेक घटना त्यांनी केल्या आहेत. अनेक आमदार तर तोंडात मारतात अधिकाऱ्याच्या. भ्रष्टाचाराचा सुळसुळाट एवढा प्रचंड झालेला आहे आणि त्याचाच पैसा रस्त्यावर इलेक्शनच्या आदल्या रात्री येतो आणि प्रत्येकाची मतं खरेदी करू शकतो आम्ही असं सांगण्याचं काम ही लोक करतात. आज जो महत्वाकांक्षा यांच्या मनात आहे ती कशामुळे आहे? आत्मविश्वास जो आहे तो कशामुळे आहे? जास्त झाले म्हणून आहे. हा कॉन्फिडन्स कशाचा आहे? हा याचा कॉन्फिडन्स आहे. पाहिजे ते पैसे टाकू शकतो आणि आम्ही सगळ्यांना खरेदी करू शकतो, ही मानसिकता यांची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकसंघपणाने उद्याची निवडणूक करूया. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा. आपल्या आया बहिणींना जाऊन सांगा की येणारे पैसे सरकारचे आहेत, त्यांच्या खिशातले नाहीये. एक आमदार म्हणतोय मला मतं नाही दिली तर काढून घेतो. त्याचं वर्ण आला तरी काढू शकत नाही. दुसरा आमदार म्हणतोय आम्ही स्क्रुटिनी करणार, डिसेंबर महिन्यात स्क्रुटिनी करणार. म्हणजे काय? जेवढी संख्या आहे तेवढी नाही देणार, आम्ही थांबवणार. म्हणून मी महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींना विश्वास देतो की आमचं सरकार हे सगळं कायम पुढे चालू राहील. तुम्ही काही त्याची चिंता करू नका.
यांच्या विकेला आणि यांच्या प्रेशरला आणि यांच्या आग्रहाला बळी पडू नका. जी कामगिरी तुम्ही लोकसभेत इथला खासदार बदलताना केली तीच कामगिरी इथला आमदार बदलताना करा. तुम्हाला पारदर्शीपणानं काम करून या अहमदपूर मतदारसंघाच्या चांगल्या विकासाच्या योजना अधिक जोरानं राबवण्याचं काम आम्ही सगळे करू, हा विश्वास देण्यासाठी आज आम्ही सगळे आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे. आज आपण सर्वांनी ज्या प्रचंड प्रतिसाद या सभेला दिलेला आहे, आम्हाला अभिप्रेत नव्हतं. मी सांगत होतो विनायकराव पाटील साहेबांना छोटी केली तरी चालेल, पण आता थोडे दिवसांनी पवार साहेब खुद्द येतील. कारण विनायकराव पाटील साहेबांचा पक्ष प्रवेश जरी झाला तरी त्यांचा सत्कार करून या मागे यांच्या मागे शरद पवारांचा आशीर्वाद आहे हे दाखवण्यासाठी खुद्द पवार साहेब येतील. आणि त्यावेळी आपण ह्याच्यापेक्षा मोठी सभा कराल असा मला विश्वास आहे. वेळ बराच झालाय. एक जाताना शेवटचं सांगतो, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही गेलो. महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे. महाविकास आघाडीच सरकार पुढच्या वेळी येईल हे आता काळ्या दगडावरची रेघ आहे, काही चिंता करू नका. आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नाची शिकस्त करू. तुमची साथ त्याला असली पाहिजे. आता घाबरलेलं सरकार आहे, म्हणेल ते द्यायला तयार आहे, पाहिजे त्याला हो म्हणतात, नाही म्हणतच नाहीत बाबा. काय मागायला गेला तरी हो हो आहे करू, काय अडचण. तुम्ही जर चंद्र मागायला गेला, चांद अगर मांगने को गए आप तो आपको कहेंगे चांद भी दे देंगे, सिर्फ वोट करो. मत द्या, मतानंतर तुम्हाला चंद्रही आणून देतो असं आश्वासन द्यायला लागले. आज मी एक बातमी वाचली, पहिल्यांदाच अर्थमंत्र्यांमधला अर्थमंत्री जागा झालेला आहे. त्यांच्या लक्षात आले आपण कशावर सह्या करायला लागलो म्हणून त्यांनी भूमिका घेतलेली दिसते. मी आता न वाचता काही सह्या नाही करणार. म्हणजे मागच्या सगळ्या योजनेवर न वाचता सही केली असा मेसेज जातो की नाही, म्हणून मी सारखं सांगतोय, न विचारता सुरू केलेल्या योजना आहे, डोकं न वापरता सुरू केलेल्या योजना दुरुस्त करून चांगल्या पद्धतीनं अतिशय उत्तमपणानं चालवण्याचं काम आम्ही सगळे करू. महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना आदरांजली तर आम्ही वाहतो, नेहमीच वाहतो. पण त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. बऱ्याचशा लोकांना माहित नाही, तर सरकार ज्यावेळी 100 रुपये कर गोळा करायचं त्यावेळी 113 रुपये खर्च व्हायचा सरकारचा. तिजोरीत काही राहायचं नाही. ह्या पोलिसांचे वगैरे पगार 2-2, 3-3, 4-4 महिने सरकारी कर्मचाऱ्यांचे पुढे गेले. सगळा वाईटपणा घेतला विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही, आणि राज्य दुरुस्त केलं. 4 साली विधानसभेला मी पैठणला सभेला गेलो होतो. तिथं मी भाषण केलं की एवढा आमचा उमेदवार निवडून द्या, पुढचा अर्थसंकल्प मी मांडताना सकारात्मक म्हणजे अधिक्याचा अर्थसंकल्प मांडेन, तुटीचा मांडणार नाही. लोकांनी असे फेटे उडवले, खुश झाले लोक. गाडीतनं ते उमेदवार आणि मी हेलिपॅड पर्यंत गेलो. ते म्हटले, साहेब तुम्ही म्हटलं की पुढचं आपलं सगळं चांगलं होणार आणि मतात म्हणजे अधिक्याचा सरप्लस बजेट मांडणार आहे तुम्ही. हो म्हटलं ऐकलं नाही का तुम्ही? नाही ते खरं आहे. लोकही लय खुश झाली. म्हटले पण हे खरं आहे का हो? म्हटलं अरे तुझाच विश्वास नाही तर समोरच्यांचा कसा बसेल. पण अर्थसंकल्प इलेक्शन झाल्यावर मी मांडला. तेव्हापासून अधिक्याचे अर्थसंकल्प त्यानंतर प्रत्येक मांडत आम्ही गेलो. राज्य मूळ पदावर आणण्याचं काम हे युतीच्या सरकारने गोंधळ केल्यानंतर आम्ही विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य रुळावर आणण्याचं काम केलं. आणि त्यानंतर राज्य अधिक वेगानं पुढे जायला लागलं. राज्याचा विकास वेग वाढला. तुम्हाला माहिती आहे का? आता तेव्हा आमच्या काळात राज्य पहिल्या 2, 3 नंबरला 4 नंबरला असायचं. पण जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांचं सरकार 14 साली महाराष्ट्रात आले तेव्हापासून महाराष्ट्राचा नंबर दुसऱ्याच वर्षी
गुजरातच्या खाली गेला ते अजून काही वर यायला तयार. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचं काम या सरकारनं केलं. आज या देशात निवडणूक हे योजना आयोग सांगतो की भारतामधल्या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा दंडीय उत्पन्न 11व्या नंबरला गेलेलं. यांनी या महाराष्ट्राला अधोगतीकडे नेलं. महाराष्ट्राविषयी संघर्ष करून दिल्लीशी भांडायची यांची दानत नाही, ताकद नाही. फक्त खुर्च्या उगवण्याचं काम हे करतायत. सगळं काही आहे ना हे लाडकी खुर्ची योजनेतनं तुमच्याकडे येत, बाकी सब झूट आहे. आणि त्या लाडक्या खुर्चीला त्यांच्या हातातनं काढून घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाचं सरकार खुर्चीवर बसवण्याचं काम तुम्ही आपल्या अहमदपूर मतदारसंघातल्या नागरिकांनी करावं. विनायकराव पाटील गावोगावी जात आहेत. तुमचा सगळ्यांचा त्यांना आशीर्वाद असावा. ताकदीनं आपण हा मतदारसंघ खेचून आणूया आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा एक संघपणाने आशीर्वाद विनायकराव पाटलांना मिळावा अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण वास्तव परिस्थिती महाराष्ट्राची या ठिकाणी आणि सरकारचं उदारस्थिती या ठिकाणी आपण स्पष्ट केलं. त्यानंतर या कार्यक्रम काय असेल, कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत. जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाहीत, ते तुमच्याकडे वोट करतायत. आपली भूमिका सांगा.